ए दादा, अजून कसं कोण नाही आलं? येतील रे, तू बस शांत. मी माझ्या ठरलेल्या जागेवर बसणार. मी तुझ्या शेजारी. अजिबात बसू नका. अरे कुठेही बसा रे, पण भांडू नका. आपण कशासाठी आलो इथं? आपण इकडे काय करणार आहोत? डान्स की नाटक? अरे तू डोक्यावर पडलास काय? अरे प्राजक्ता आली की मी सांगतो, नाही तर परत तिला तेच ते. काय रे, काय बोलताय माझ्याबद्दल? नेहमीच असतं तुमचं. अरे ए बाई गप बस ना. काही नाही, मी रुचिरला सांगत होतो की आपण कशासाठी भेटलो इथं. कुठे सांगितलं? अरे ऐक, सायन्स डेच्या निमित्ताने 28 फेब्रुवारीला असतो तो. तर मग त्या निमित्ताने सायन्स डिपार्टमेंटनी एक डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन ठेवली आहे, ओपन टू ऑल. त्याच्यामध्ये आपण पण भाग घेतोय. काही कळलं का तुला? हा, म्हणून तू ते फायर अँड विंग बोलत होतास का? अरे येड्या, फायर अँड विंग्स नाही, विंग्स ऑफ फायर. मी तर नेटवरती पण बघितलंय ते. मी तर पूर्ण अख्खं पुस्तक वाचलंय. कोणी लिहिलंय ते? कशाबद्दल आहे? मला पण सांगा ना रे. आता ह्याला काय सगळं परत चढत सांगत बसायचं? नको, आपण जे वाचलंय नको, ते डॉक्युमेंटरी मध्ये टाकणार होत ना, तेच सांगू. तो ऐकेल, त्याला कळेल हळूहळू. मित्रांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी दक्षिण भारतातील धनुषकोडी येथे झाला. त्यांची जयंती विश्व छात्र दिवस म्हणूनही साजरी केली जाते. अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कलाम यांचे पूर्ण नाव होते अबुल पाकीर जैनुलबिद्दीन अब्दुल कलाम. आईचे नाव आशिया अम्मा. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता होडी बनवून त्यातून लोकांना धनुषकोडीला नेऊन आणणे. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे रामेश्वरमला ट्रेन थांबत नसे आणि त्यामुळे चालत्या ट्रेनमधून फेकली गेलेली वर्तमानपत्र उचलून घरोघरी वाटण्यात भावाला म्हणजे शमसुद्दीनला मदत करणे ही कलामांची पहिली कमाई. त्यांचे वडील संस्कारी आणि विचारी होते. आपल्या मित्रांसोबत ते अनेक महत्त्वाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांबाबत, समस्यांबाबत चर्चा करीत असत. आपल्या आयुष्यातील समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यातूनच त्यांनी कलामांना दिलेली शिकवण अशी की अडचणीच्या मूळ प्रश्नाकडे जा, म्हणजे उत्तरं सहज सापडतील. कलामांना आपल्या वडिलांकडून प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त यांचा, तर आईकडून चांगुलपणा, वरची श्रद्धा आणि ममता यांचा वारसा मिळाला. तुम्हाला माहितीये, कलामांच्या लहानपणी त्यांचे 3 जिवलग मित्र होते, रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाशन. एकदा रामेश्वरम एलिमेंटरी स्कूलमध्ये 5वीत असताना ते त्यांच्या मित्रासोबत म्हणजेच रामनाथ शास्त्रीसोबत एकाच बेंचवर बसलेले. पण नवीन आलेल्या टीचरला, जे हिंदू होते, हे चाललं नाही आणि त्यांनी कलामांना मागच्या बेंचवर बसवलं. त्यांना त्यांच्या मित्राला खूप वाईट वाटलं. मग त्यांनी घरी येऊन जेव्हा हे त्यांच्या बाबांना सांगितलं ना, तेव्हा त्यांचे बाबा आणि रामनाथ शास्त्रीचे बाबा, जे रामेश्वरम मंदिराचे मुख्य गुरुजी होते, ते आणि ख्रिश्चन प्रीस्ट असे 3 मिळून शाळेत गेले आणि त्यांनी त्या टीचरला सांगितलं की तुम्ही मुलांना असं धर्म वेगळा म्हणून वेगळं करू नका. आपल्या देशात आपण सगळ्या धर्माची लोक एकत्रच राहतो ना. नंतर त्या टीचरला पण वाईट वाटलं म्हणे. मला ते कळतच नाही, हे दंगे का होतात आणि लोक एकमेकांची का भांडतात ते. पण आपण हे डॉक्युमेंटरीमध्ये नको घ्यायला, उगाच ओरडतील. हा, कोणी ओरडेल? आता तुम्ही उगाचच भांडत नका बसू. पुढचं काय घ्यायचंय ते सांगा. अरे मला काय वाटतं, आपण त्यांच्या बालपणाविषयी काहीतरी घेऊया. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे जलालुद्दीन अहमद. त्यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठे असलेले जलालुद्दीन नंतर कलामांच्या बहिणीचे पती बनले. स्वतःच्या आयुष्यात जे वाढून ठेवले ते सहज स्वीकारण्याचा त्यांचा स्वभाव होता. जलालुद्दीन बरोबर समुद्रकिनाऱ्यावर, शिवमंदिर, मस्जिद येथे कलाम फिरत. देवाविषयी, प्रार्थनेविषयी, त्यामागच्या तत्त्वज्ञानाविषयी आणि आणखीही विविध विषयांवर ते गप्पा मारत असत. जलालुद्दीन स्वतः कमी शिकलेले असूनही ते कलामांना शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन देत असत. त्यांच्या गावात इंग्रजी लिहिता येणारा हा एकमेव माणूस आणि त्यामुळे पत्र, अर्ज काहीही इंग्रजीमध्ये लिहिण्यासाठी ते नेहमीच लोकांना मदत करत असत. अनेक यशस्वी व्यक्तिमत्व, नवनवीन शास्त्रीय शोध, मेडिकल क्षेत्रातले शोध याबद्दल त्यांनी कलामांना दिलेल्या माहितीमुळे
कलाम त्यांच्या संकुचित अनुभवातून बाहेर पडून नव्या विश्वाला सामोरं जायला तयार झाले. मला काय आवडतं कलामांबद्दल सांगू? थांब, मी सांगतो. त्यांना ते पक्ष्यांवरून ना रॉकेट बनवायचं सुचलं, ते खूप आवडतं. येस, आपण ती स्टोरी घेऊया. हां, मला सुद्धा सांगा ती स्टोरी. मी सांगतो. कलाम स्कूलमध्ये असताना अय्यर नावाचे सर त्यांना बर्ड्स कसे उडतात ते नीट समजावून सांगत होते. ब्लॅकबोर्डवर ते डायग्रॅम्स काढून शिकवत होते. तर ते असं सांगत होते की बर्ड्स कसे उडतात ते त्यांना त्यांची बॉडी, विंग्स, टेल कशी त्यांना मदत करतात ते सांगत होते. ते कसे उडतात त्याचं त्यांचं सगळं नीट समजावून झाल्यानंतर त्यांनी मुलांना विचारलं की तुम्हाला समजलं का मी आत्ता काय सांगितलं ते? तर मुलं म्हणाली नाही, पण ते खरे हाडाचे शिक्षक होते. ते म्हणाले चला आपण सीशरवर जाऊया. वाव, आपण पण जायचं का? मला मध्ये मध्ये तोडू नकोस रे. हां, तर मी काय सांगत होतो? सरांनी त्या सगळ्या स्टुडंट्सना सीशोरवर नेलं. तिथे मस्त बर्ड्स उडत होते. बराच वेळ त्यांनी त्या मुलांना नीट ऑब्झर्व करायला सांगितलं आणि मग परत जाऊन एक्सप्लेन केलं ऑल अबाउट लिफ्ट, ड्रॅग, चेंजिंग ऑफ बॉडी, डायरेक्शन चेंज. अय्यर सरांनी त्या पक्ष्यांचे पंख कसे फडफडतात, त्यांची शेपटी ते कशी वापरतात हे सांगितलं. शिकवलं. मग काय, सगळ्यांना ते मस्त समजलं. आणि ऑफकोर्स कलाम यांना तर ते इतकं फॅसिनेटिंग वाटलं की त्यांनी ठरवलंच की पुढचं शिक्षण हे रॉकेट किंवा एरोप्लेन संबंधी घ्यायचं. कलाम ये देखो. त्यांचा तो गायडन्स आणि शिकवण्याची पद्धत यामुळे अब्दुल कलाम पुढे एरोनॉटिक्स शिकून मिसाईल मॅनपर्यंत मजल मारू शकले. पुढे ते शॉर्ट्स हायर सेकंडरी स्कूलच्या बोर्डिंगमध्ये दाखल झाले. तेव्हा त्यांना घराची खूप आठवण यायची, पण वडिलांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि मग फिजिक्स हा विषय घेऊन सेंट जोसेफ कॉलेजमध्ये BSc केलं. पण तिथे त्यांच्या लक्षात आलं की फिजिक्स हा खरा त्यांच्या आवडीचा विषय नाही. तेव्हा त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे MIT मध्ये प्रवेश घेतला. या प्रवेशासाठी लागणारे 1000 रुपयेही त्यांच्यापाशी नव्हते. तेव्हा त्यांच्या बहिणीने झोहराने त्यांना स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या आणि चेन विकून ते पैसे दिले. कलामांच्या मनावर याचा खूप खोलवर परिणाम झाला आणि बहिणीला तिचे पैसे परत द्यायचे तर त्यासाठी खूप शिकून स्कॉलरशिप मिळवणे हा एकच ध्यास त्यांनी घेतला. त्यांना एअरफोर्समध्ये काम करायचं होतं ना रे? हां, ते जेव्हा MIT मध्ये होते ना तेव्हा तिकडचे एअरप्लेन्स मॉडेल्सला टक लावून बघत बसायचे, कारण त्यांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचं होतं. माझा दादा पण इंजिनियर होणार आहे. म्हणजे तो प्लेन उडवणार? इंजिनियर लोक प्लेन उडवत नाही, बनवतात. मला पण आवडतं प्लेन बनवायला. अरे थांबा, इंजिनिअरिंग नंतर त्यांनी काय केलं गं? मला वाटतं त्यांनी एअरफोर्स आणि डिफेन्स मिनिस्ट्री अशा दोन्ही ठिकाणी अप्लाय केलं आणि या दोन्ही ठिकाणी इंटरव्ह्यूला जाताना त्यांनी पहिल्यांदा प्लेनने प्रवास केला. माहिती आहे? आम्ही तर गेल्याच वर्षी जाऊन आलो सिंगापूरच्या विमानाने. कसलं भारी ना, ते प्लेनचं सगळं शिकलेले पण प्लेनमध्येच नव्हते बसले. हो, मग आपण लकी आहोत ना. अरे तुम्ही डिस्ट्रॅक्ट नका करू रे, पुढे काय झालं ते सांग. हां, मग त्यांनी डिफेन्स मिनिस्ट्रीमधला जॉब घेतला. पण त्यांच्या एका गुरूंनी त्यांना विश्वास दिला की जर त्यांची मनापासून इच्छा असेल तर ती नक्की पूर्ण होईल. भारी, एकदम ओम शांती ओम स्टाईल. अगर तुम पूरी शिद्दत से कोई भी चीज चाहो तो पूरी. शाहरुख ये जमिनीवर ये. त्यांनी DRDO मध्ये काम केलं ना ग? DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तिथे त्यांनी सायंटिस्ट म्हणून काम केलं. करेक्ट, पण लगेच नाही केलं. त्यांचा मधला प्रवास खूप मोठा आहे रे. थांब, मी वाचूनच दाखवते. आपण हे असं घेऊ आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये. हो चालेल. हो चालेल. एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटमध्ये बनवलेलं नंदी नावाचं हॉवरक्राफ्ट टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे प्रोफेसर MGK मेनन यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा कलामांना स्पेस सायंटिस्ट विक्रम साराभाई यांच्या इन्कोस्पार द इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्चमध्ये बोलवलं गेलं रॉकेट इंजिनिअरिंग म्हणून. 1962मध्ये केव्हा तरी इन्कोस्पारने केरळमधल्या थुंबामध्ये इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन बनवण्याचं ठरवलं. ही आपल्या देशातली रॉकेट लॉन्चिंग स्टेशन बनवण्याची सुरुवात.
त्यानंतर कलामांना 6 महिन्यांसाठी नासामध्ये पाठवलं गेलं रॉकेट ट्रेनिंगसाठी. तिथून ते परतले आणि 1963मध्ये आपल्या देशाचं पहिलं रॉकेट लॉन्च झालं आणि त्यांच्या यशस्वी उड्डाणानंतर विक्रम साराभाई यांनी त्यांचं स्वप्न इंडियन सॅटेलाईट लॉन्च व्हेकल ISLV कलामांना सांगितलं. हे खरं तर टिपू सुलतानांचं स्वप्न, पण इंग्रजांनी ते धुरळावून मिळवलं. 1799मध्ये लढाईनंतर ते टिपू सुलतानांची जवळपास 2000 रॉकेट्स त्यांच्यासोबत घेऊन गेले. पण पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचं स्वप्न मनावर घेऊन साराभाई यांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्याचं ठरवलं. प्रोफेसर साराभाई यांना कलाम भारतीय शास्त्राचे राष्ट्रपिताच म्हणायचे. While I was working under Sarabhai, I took up a rocket-assisted takeoff system project. Here, I tried to bend rules to make new things possible. One day, while working late in the office, which was quite routine after I took up the Rato project, I saw a young colleague, Jayachandra Babu, going home. I called him into my office and did a little bit of loud thinking. "Do you have any suggestions?" I asked. The next evening, Babu came to me before the appointed time. "We can do it, sir. The Rato system can be made without imports. The only hurdle is the inherent inelasticity in the approach of the organization towards procurement and subcontracting, which would be the two major thrust areas to avoid imports." He gave me 7 points, or rather asked for 7 liberties. These demands were unheard of in government establishments, which tend to be conservative. Yet I could see the soundness of his proposition. The Rato project was a new game, and there was nothing wrong if it was to be played with a new set of rules. I weighed all the pros and cons of Babu's suggestions for a whole night, and finally decided to present them to Professor Sarabhai. Hearing my plea for administrative liberalization and seeing the merits behind it, Professor Sarabhai approved the proposals without a second thought. आई, मला तर काही कळलंच नाही. अरे म्हणजे त्यांनी त्यावेळेचे नियम थोडे बदलून घेतले त्यांच्या सुपरवायझरला सांगून, आणि त्या रॉकेटच्या प्रोजेक्टला मान्यता मिळवली. भारी रे. बघ ना, आणि आपण शाळेत जरा नियम बदलावेसे म्हटलं लगेच ओरडतात. अरे तो डिसिप्लिनचा भाग असतो, आणि हे जे त्यांनी केलं ते नेशनला मोठं करणारं काम केलं. हे ऐक. The whole nation was excited. India had made its entry into the small group of nations which possess satellite launch capability. Newspapers carried news of the event in the headlines. Radio and television stations aired special programs. Parliament greeted the achievement with the thumping of desks. It was both the culmination of a national dream and the beginning of a very important phase in our nation's history. Professor Satish Dhawan, Chairman ISRO, threw his customary guardness to the winds and announced that it was now well within our ability to explore space. Prime Minister Indira Gandhi cabled her congratulations, but the most important reaction was that of the Indian scientific community. Everybody was proud of this 100% indigenous effort. I experienced mixed feelings. I was happy to achieve the success which had been evading me for the past 2 decades. But I was sad because the people who had inspired me were no longer there to share my joy. My father, my brother-in-law Jalaluddin, and Professor Sarabhai. कलामांना पद्मभूषण अवॉर्ड कधी मिळाला ग? 1981 मध्ये ना? भारी आहे. हो, आणि मग त्यांनी DRDOची जबाबदारी घेतली 1982 मध्ये. 1 जून 1982 मैंने डिफेंस रिसर्च एंड डेवलपमेंट लेबोरेटरी DRDL की जिम्मेवारी संभाल ली. उस वक्त के डिफेंस मिनिस्टर श्री R वेंकटरमन ने जब मशवरा दिया कि बजाय दर्जा बदर्जा मिसाइल तैयार करने के हमें मुकम्मल अपनी मिसाइल तैयार करने का प्रोग्राम बनाना चाहिए, तो हमें अपने कानों पर यकीन नहीं आया, और देखते देखते ही वो प्रोजेक्ट एक मुकम्मल मिसाइल का प्रोग्राम बन गया, जिसके नतीजे आइंदा बहुत दूर तक पहुंचे.
हर एक प्रोजेक्ट का नाम हिंदुस्तान की खुद मुख्तारी, सेल्फ रिलायंस का सबूत था। सरफेस टू सरफेस मिसाइल का नाम पृथ्वी रखा गया, टैक्टिकल कोर व्हीकल को त्रिशूल का नाम दिया गया, सरफेस टू एयर डिफेंस सिस्टम आकाश कहलाया, एंटी टैंक मिसाइल प्रोजेक्ट को नाग के नाम से पुकारा गया और मेरे देरीना ख्वाब रेक्स को यानी री एंट्री एक्सपेरिमेंट लॉन्च व्हीकल को मैंने अग्नि का नाम दिया। मिसाइल टेक्नोलॉजी का हुनर दुनिया की कुछ चुनी हुई कौमों के पास ही था। वो बड़े ताज्जुब से हमारी तरफ देख रहे थे कि हम क्या करने जा रहे हैं और कैसे करेंगे। पृथ्वी का काम अपनी तकमील को पहुंच रहा था जब हम 1988 में दाखिल हुए। 25 फरवरी 1988 सुबह 11:23 पर पृथ्वी की पहली परवाज वाक़ हुई। हमारे मुल्क में वो एक ऐतिहासिक मौका था। पृथ्वी सिर्फ एक सरफेस टू सरफेस मिसाइल ही नहीं बल्कि आइंदा आने वाली तमाम किस्म की मिसाइल का बुनियादी नक्शा भी था, फ्यूचर का मॉड्यूल था वो। पृथ्वी ने हमारे आस पड़ोस के मुल्कों को दहला दिया। मगरबी यानी वेस्टर्न मुल्कों को पहले तो हैरत हुई, फिर गुस्से का इजहार किया और पाबंदी लगा दी इंडिया के लिए कि वो ऐसी कोई चीज बाहर के मुल्कों से न खरीद सके जो उनके मिसाइल प्रोग्राम में इस्तेमाल हो सकती हो या काम आ सकती हो। मिसाइल की इजाद में हिंदुस्तान की खुद मुख्तारी ने दुनिया के तमाम तरक्की याफ्ता मुल्कों को परेशान कर दिया। अग्नि की टीम में 500 से ज्यादा साइंसदान शामिल थे। अग्नि की परवाज 20 अप्रैल 1989 तय पाई थी। लॉन्च की तमाम तैयारियां मुकम्मल हो चुकी थीं और हिफाजत के लिए यह फैसला किया गया था कि लॉन्च के वक्त आसपास के तमाम गांव खाली करा दिए जाएं। अखबारात और दूसरी मीडिया ने इस बात को बहुत उछाला। 20 अप्रैल पहुंचते पहुंचते तमाम मुल्क की नजरें हम पर टिकी हुई थीं। दूसरे मुल्कों का दबाव बढ़ रहा था कि हम इस तजुर्बे को मुलतवी कर दें या खारिज कर दें, लेकिन सरकार मजबूत दीवार की तरह हमारे पीछे खड़ी रही और किसी तरह हमें पीछे नहीं हटने दिया। परवाज से सिर्फ 14 सेकंड्स पहले हमें कंप्यूटर ने रुकने का इशारा किया। किसी एक पुर्जे में कोई खामी थी, वो फौरन ठीक कर दी गई, लेकिन उसी वक्त डाउन रेंज स्टेशन ने रुकने का हुक्म दिया। चंद सेकंड्स में कई रुकावटें सामने आ गईं और परवाज मुलतवी कर दी गई। आणि असं आणखी एकदा झालं रे, पूर्ण देशाने त्यांची वेगवेगळ्या कार्टून्समधून, जाहिरातींमधून, न्यूजपेपर्समधून खिल्ली उडवली. ऐक ग, कसलं भयंकर फेलियर. किती वाईट वाटलं असेल ना रे. मग त्यांना सक्सेस मिळाला की नाही? अगले दिन सुबह 7:10 पर अग्नि लॉन्च हुई। कदम कदम से ही निकला। मिसाइल ने जैसे टेक्स्ट बुक याद कर ली हो, जैसे सबक याद कर लिया था। हर सवाल का सही जवाब मिल रहा था। लगता था एक लंबे खौफनाक ख्वाब के बाद एक खूबसूरत सुबह ने आंख खोली है। 5 साल की मशक्कत के बाद हम इस लॉन्च पैड पर पहुंचे थे। इसके पीछे 5 लंबे सालों की नाकामयाबी, कोशिशें और इम्तिहान खड़े थे। इस कोशिश को रोक देने के लिए हिंदुस्तान ने हर तरह के दबाव बर्दाश्त किए थे, लेकिन हमने कर दिखाया जो करना था। मेरी जिंदगी का सबसे कीमती लम्हा था वो मुट्ठी भर सेकंड्स, 600 सेकंड की वो परवाज जिसने हमारी बरसों की थकान दूर कर दी, बरसों की मेहनत को कामयाबी का तिलक लगाया। उस रात मैंने अपनी डायरी में लिखा, अग्नि को इस नजर से मत देखो। ये सिर्फ ऊपर उठने का साधन नहीं है, न शक्ति की नुमाइश है। अग्नि एक लौ है जो हर हिंदुस्तानी के दिल में जल रही है। इसे मिसाइल मत समझो, ये कौम के माथे पर चमकता हुआ आग का सुनहरी तिलक है।
कन्सल्ट करून मग होकार दिला. मी तर असं ऐकलंय तो खूप साधे होते, म्हणजे एकदम सिंपल लाईफस्टाईल. ज्या 2 बॅग्स घेऊन ते राष्ट्रपती भवनात गेले, त्याच 2 बॅग्स घेऊन त्यांचा कार्यकाळ संपल्यावरती परत आले. फक्त 2 बॅग्स? मला तर स्कूलला तेवढे असतात रोज, आणि ट्रिपला तर मी 5-6 बॅग्स नेले असू. ए बघ ना, मला तर अजून एक त्यांची गोष्ट आठवतीये. कलाम सर प्रेसिडेंट असताना केरळला गेले होते, त्रिवेंद्रमला. तिथल्या राजभवनात त्यांना कोणतेही 2 दिवस बोलवता यायचे. ते सायंटिस्ट असताना त्यांनी बराच काळ त्रिवेंद्रममध्ये घालवला होता. मग त्यांनी कोणाला बोलवलं असेल? एनी गेसेस? त्यांचे जुने मित्र असतील. तुझं बरोबर आहे, पण ते कोण? अरे बोर नको रे मारू, सांग पटकन. एक होता रस्त्यावरचा चांभार आणि दुसरा होता एका छोट्याशा हॉटेलचा मालक. कलाम सर त्रिवेंद्रमला असताना त्या हॉटेलमध्ये जेवायला जायचे. सिम्पली ग्रेट यार. चांभार म्हणजे? अरे चप्पल शिवणारा. त्याला बोलवलेलं? हो, आपण विचारही करू नाही शकत. त्यांनी कोणालाही कधी कमी नाही लेखलं. त्यांना पक्ष्यांविषयी पण खूप प्रेम होतं बरं का. तुला कसं माहिती रे? अरे ही गोष्ट आहे, ते जेव्हा राष्ट्रपती भवनात होते ना, तेव्हा तिकडे रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे मुघल गार्डनला. तिकडे त्यांना एक दिवशी एक मोर सापडला. तो ओरडू नव्हता शकत, ना तोंड उघडू किंवा बंद करू शकत होता. त्यांना असं वाटलं की त्या मोराला काहीतरी इजा आहे. त्यांचा वॉक झाल्यावरती त्यांनी व्हेटरनरी डॉक्टर सुधीर कुमारांना बोलवून घेतलं आणि त्यांच्या समोरच त्या मोराचा चेकअप करून घेतला. असं म्हणे की त्या मोराला घशात ट्यूमर होता. मग मोराचं ऑपरेशन करून घेतला आणि ICUमध्ये ठेवलेलं, जोपर्यंत तो बरा नाही होत. आणि बरा एकदा झाला की मुघल गार्डनमध्ये परत सोडून आले. ती बारीक लक्ष असेल बघ त्यांचं. एकतर तुम्ही, मला एवढं लागलेलं हाताला कोणी विचारलं सुद्धा नाही. हो रे हो. त्यांना ते मुलांमध्ये पण खूप रमायचे ना. त्यांनी खास त्यांच्यासाठी एक ओट पण तयार केली होती. आपण ते आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये घेऊया. हो, त्यांची याबद्दलची पण एक गोष्ट आहे. थांब मी वाचून दाखवते. ते राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी काय केलं माहिती आहे? राष्ट्रपती भवनातर्फे दरवर्षी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जायचं. राष्ट्रपती भवनाच्या अतिथी विभागाने त्याही वर्षी तसं केलं ठरल्याप्रमाणे. कलामांनी एका सहकाऱ्याला बोलवून विचारलं, या इफ्तार पार्टीला साधारण किती खर्च होतो? सहकाऱ्याने उत्तर दिलं, साधारण 2.5 लाख रुपये. ते ऐकून कलाम म्हणाले, एवढा खर्च करून बोलवायचं कोणाला? तर खात्यापित्या माणसांना. त्यापेक्षा आपण गरजू मुलांसाठी काहीतरी करूया का? मग त्यांनी ऑलमोस्ट 28 अनाथ आश्रम सिलेक्ट केले आणि इफ्तार पार्टीऐवजी त्या अनाथ आश्रमातील मुलांना डाळ, तांदूळ, गरम पांघरूण, स्वेटर असं सगळं वाटलं. एवढंच नाही तर त्या सहकार्याला विश्वासात घेऊन सांगितलं की हे तर सगळं सरकारी खर्चातून झालं. मी स्वतःचे 1 लाख रुपये देतो, पण ते कोणालाही कळता कामा नाहीये. अशा किती स्टोरीज आहेत ग त्यांच्या. ते कोणतरी म्हणाले ना, पेराल ते उगवते. ए तुम्ही असं मध्ये मध्ये आम्हाला न कळणार काय बोलता रे? हे बघ गोत मिळाली, आपण ह्याने सेंड करू. चालेल. I realize that small aim is a crime. I will have a great goal in my life and work hard to achieve that goal. I will acquire the knowledge continuously. I will sweat. I will preserve to achieve the goal. I will work with integrity and succeed with integrity. I will be a good citizen of the country, a good member of my family, a good member of the society, a good member of the nation, and a good member of the world. I will always try to save or better someone's life, without any discrimination of caste, creed, language, religion or state. Wherever I am, a thought will always come to my mind, that is, what can I do for you? I will never get addicted to liquor, smoking and gambling. I will always try to retrieve at least 5 people from addiction and help them to lead a quality of life. I will always remember that, let not my winged days he spent in vain. I will plant at least 5 trees in my neighborhood and grow.
I will always work for making my village clean, city clean, and state clean so that my earth will be clean and green. I will do all my best to achieve energy independence by 2030. As a youth of my nation, I will work with courage to achieve success in all my tasks and enjoy the success of others. I am as young as my faith and as old as my doubts. Hence, I will light up then, and the lamp of faith in my heart. My national flag flies in my heart, and I will bring glory to my state and the nation. मेरे ख्याल में मेरे वतन के नौजवानों को एक साफ नजरिए और दिशा की जरूरत है। तभी ये इरादा किया कि मैं उन तमाम लोगों का जिक्र करूं जिनकी बदौलत मैं ये बन सका जो मैं हूं। मकसद ये नहीं था कि मैं कुछ बड़े बड़े लोगों के नाम लूं, बल्कि ये कि कोई शख्स कितना भी छोटा क्यों ना हो, उसे हौसला नहीं छोड़ना चाहिए। मसले मुश्किलें जिंदगी का हिस्सा हैं और तकलीफें कामयाबी की सच्चाइयां हैं। जैसा कहा है किसी ने, खुदा ने ये वादा नहीं किया कि आसमान हमेशा नीला ही रहेगा, जिंदगी भर फूलों से भरी राहें मिलेंगी। खुदा ने ये वादा नहीं किया कि सूरज है तो बादल नहीं होंगे, खुशी है तो गम नहीं, सुकून है तो दर्द नहीं होगा। मुझे ऐसा कोई गुरूर नहीं कि मेरी जिंदगी सबके लिए एक मिसाल बनेगी, मगर ये हो सकता है कि कोई मायूस बच्चा किसी गुमनाम सी जगह पर जो समाज के किसी माजूर हिस्से से ताल्लुक रखता हो, ये पढ़े और उसे चैन मिले, ये पढ़े और उसकी उम्मीद रोशन हो जाए। हो सकता है ये कुछ बच्चों को नाउमीदी से बाहर ले आए और जिसे वो मजबूरी समझते हैं वो मजबूरी ना लगे। उन्हें यकीन रहे कि वो जहां भी हैं खुदा उनके साथ है। काश हर हिंदुस्तानी के दिल में जलती हुई लौ को पर लग जाए और उस लौ की परवाज से सारा आसमान रोशन हो जाए। ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां। ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां। मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी, मैं उड़ूं जहां। मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी, मैं उड़ूं जहां। ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां। कभी धूप लेप के आसमां हमने सुनहरी कर लिया, कभी धूप लेप के आसमां हमने सुनहरी कर लिया। फिर धूप बांध के पाँव में हम उड़े हैं ठंडी हवाओं में। मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहां। कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेके परों पे हम। कभी वक्त उठा के सरों पे हम और आग लेके परों पे हम। कभी छानी खाली खला कहीं हम उड़े जहाँ पे हवा नहीं। ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ। मेरी जिंदगी परवाज़ है, मेरी जिंदगी परवाज़ है वो फिजा मेरी, मैं उड़ूं जहाँ। ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ। ये ज़मीं मेरी मेरा आसमां बड़ा खूबसूरत है जहाँ।